श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल शीतल्स कॉर्नरमध्ये. आज आहे आमच्या मावशींच्या गावची यात्रा आणि आम्ही निघालो आहोत यात्रेला. हो ना? हो. अर्जुन असे छान छान ड्रेस घातलाय. काय रे ड्रेसवर? मागू 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 मागू. एवढे सारे मंकू आहेत? हा. किती मंकू आहेत? मागूला मागू 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 मागू. किती आहेत मंकू सांग बघू, मला काउंट करून सांग. 1 2 किती आहेत? दाला चला नाही, अजून मामा येणार आहे ना गाडी घेऊन. दालाले जायचं रे, 2 मिनिटं रे. दर इकडे टोपी घाल बघू कसा दिसतो अर्चू टोपी घातल्यावर. बघू तुझा ड्रेस. वा किती छान छान. चप्पल नाही घालायची ह्याच्यावर, शूज घालायचा. का घालायचा? मग छान छान दिसतो. ते सँडल घालायचे. टोपी घाल बघू कसं दिसतो अर्चू. ये टोपी घाल. टोपी घाल नाही मग अजून छान दिसेल. ये ना. ए वाव, कोणी टोपी घातली? मी कुठे निघालाय तू? मी दादाला कुकराय. जत्रेला निघालाय. कोणाच्या जत्रेला? कोणाच्या जत्रेला? कोणाच्या जत्रेला निघालाय? आजीच्या. आतीचा आजीच्या मावशी आजीच्या मावशी आतीचा यात्रेला निघालोय मी. आजला मी तुला काय काय आणायचं यात्रेमधून? हा यम्मी यम्मी आणि पहिलं यम्मी यम्मी आणायचं आहे ना. खेळणी बिळणी काय नको ना? जगो यम्मी यम्मी पाहिजे. काय यम्मी यम्मी आणायचं? यम्मी यम्मी यम्मी. फ्रूट्स आणायचे हा आणि ड्रायफ्रूट्स हा आणि 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 काय आणायचं? आणि काय झालं तर तुला आपण लाल शेव घेऊ. लाल शेव. हो हो. खाल्ली का तू कधी लाल शेव? नाही नाही. आपण घेऊया तुला, ठीक आहे? ओके. आणि रेवडी पण घ्यायची. अर्जुला आवडती ना रेवडी? हो हो. बाय बाय बाय. बाय बाय. तर मम्मी पण रेडी आहे. इकडे अर्चू रेडी आहे. चल जा इकडं मम्मी सोबत. त्यांना सांगेल आहो येतो आम्ही. आरची ते गेट का उघडं केलंय तू? काकू काकू बाय बाय. इकडे बाय कर. बस खूप चला चला भाऊ. आमचे मामा वगैरे पण आले होते आणि मामांसोबतच आम्ही जाणार होतो मावशींच्या गावी. सो आम्ही दुपारी साधारण 11:30-12च्या दरम्यान निघालो जाण्यासाठी. आणि जाता जाता वाटेत राजपुरोहित लागतं. सो अर्थात काहीतरी खायला घेऊन जायचं होतं. त्यामुळे मग आम्ही थोडा वेळ तिथे थांबलो. खूप साऱ्या व्हरायटीजचे स्वीट्स तुम्हाला इथे मिळतात. त्यामुळे अर्चू पण खरं तर खूप हे झालं होतं की काय काय आहे इथे, किती साऱ्या गोष्टी आहेत. सो मग तिथे छान मनसोक्त थोडीफार शॉपिंग केली. आमच्यासाठी सुद्धा थोडेसे स्वीट्स घेतले. आणि तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे लाडू, वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाया, इवन मैसूर पाकाचेच 3 ते 4 प्रकार तिथे अवेलेबल होते. मुगाचे लाडू, मेथीचे लाडू, हळीवाचे लाडू असे वेगवेगळे लाडूंचेही प्रकार होते. काय काय आहे? काय काय आहे बघ. काय काय आहे मम्मा? हो. काय मिक्स द्या ना दोन्हीतलं. हे आणि हे लाल आणि 2च कलर आहेत ना. ऑरेंज पण आहे. 1 2 3 4 सगळ्या मिक्स द्या. सगळं मिक्स. त्यानंतर तिथे हळीवाचे पण लाडू होते. सो जे स्पेशली नवीन बाळंतीण असते तिच्यासाठी खूप चांगले असतात, हेल्दी असतात. सो त्यामुळे थोडेफार हळीवाचेही लाडू घेतले आबोलीसाठी. आणि डिंकाचे वगैरे बाकी बरेच प्रकारचे लाडू होते. पण बाकी डिंकाचे लाडू तर ऑलरेडी तिला
घरी बनवले आहेत. जे 5वीला दिलं जातं सामान, खारीक खोबरं वगैरे अशा पद्धतीचं, तर सो त्याच्यातून डिंकाचे लाडू बनवले जातात. पण हळीवाचे लाडू हे आवर्जून बनवले जात नाहीत घरी, त्यामुळे मग आवर्जून हळीवाचेही लाडू घेतले होते. त्यानंतर इकडे वेगवेगळ्या प्रकारचे स्नॅक्स होते, कुरकुरीत बुंदी, त्यानंतर फरसाण, पुढे इकडे बेंगॉली मिठाईमध्ये स्वीट्समध्येही अनेक प्रकार होते. बेंगॉली मिठाईमध्ये रसमलाई, संदेश यांसारख्या मिठाया होत्या. त्यानंतर ढोकळा, कचोरी असे खूप सारे पदार्थ होते. सो गोडाचा सेक्शन एकीकडे होता, तिखटाचा एकीकडे होता. तिखटामध्ये मग थोडंसं पुढं गेलं की पुन्हा बेंगॉली मिठाई वगैरे, दूध, बासुंदी यांसारख्याही अनेक पदार्थांची रेलचेल तिथे बघायला मिळेल. सो सातारकरांसाठी तर हा स्पॉट नक्कीच माहिती असेल. आणि ही होती लाटी वडी, जी आमच्या सातारची स्पेशालिटी आहे. सो अशा प्रकारे मग थोडंफार खायला घेतलं आणि तिथून आम्ही पुन्हा मावशींच्या गावी जायला निघालो. कुठे आलो आपण? आजीच्या गावाला. आता गाव मायेले गाव आहे हे. माये गाव दे मग काय? गाव आहे त्याला, गाव म्हणतात. काय म्हणतात? भरपूर ऊन लागतंय है ना, खूप सारं ऊन लागतंय ना. पडशील काय पाहिजे का? पडशील म्हणजे चला या खाली उतरा आता. काय खाली तुम्ही का खाली उतरू म्हणजे? सगळेजण खाली आहेत ना, मग खाली बसायचं. का ते बघ ती आजी बोलवती खाऊ द्यायला तुला, चल ये. ती आजी म्हणते अर्चू कुठे आहे? तर मावशींच्या घराला असा जिना आहे आणि अर्चू सगळ्यात अगोदर त्या जिन्यावरूनच वरती गेला होता आणि त्याला तिथेच बसायचं होतं. तिथे छान वाटत होतं त्याला. या आहेत माझ्या मावशी. सो थोडा वेळ बसल्यावर सगळ्यांनी छान जेवणावर ताव मारला, मस्त मटणाचा आनंद घेतला आणि त्यानंतर आम्ही थोडा वेळ यात्रेत फिरण्यासाठी गेलो. खरं तर आम्ही फार वेळ फिरलो नाही, कारण ऊन प्रचंड होतं. त्यामुळं मग थोडा वेळ फिरलो आणि अर्जूसाठी काही खेळणी घेतली आणि त्यानंतर घरी आलो. आणि त्यानंतर आम्ही घरी आलो. तर येताना अर्चूसाठी जिलेबी पण मावशीने पाठवली होती आणि सोबतच हा ड्रेसही मावशीने अर्चूसाठी घेतला होता, जो त्याला अगदी परफेक्ट फिट होत होता. कारण जनरली लहान मुलांचे ड्रेस लहान मोठे होतात, पण अगदी त्याला परफेक्ट मापात ड्रेस बसला होता तो. त्यानंतर हे थोडे खडे मसाले वरती उन्हात सुकण्यासाठी ठेवले होते, ते मग खाली घेऊन आलो. यांचाही एक पूर्ण डिटेल व्हिडिओ मी लवकरच चॅनलवर टाकेन. त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सोबतच बेल आयकनही प्रेस करा, म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येतील. आणि यात्रेतून आणलेल्या या गाड्या खेळायची अर्चूची एक्साइटमेंट काही वेगळीच होती. त्याला वरती टेरेसवर जाऊन या गाड्या खेळायच्या होत्या. सो एकंदरीत यात्रा तर खूप छान पार पडली. अर्चूसाठी काही थोडीशी खेळणी घेतली, कारण ऑलरेडी त्याच्याकडे इतकी खेळणी झाली आहेत. आत्ता मोशीची पण यात्रा झाली, त्यातही त्याने खूप सारी खेळणी घेतली. त्यामुळं कसं तरी त्याला थोडंसं समजावत 1-2 खेळण्यांवर हे करत त्याला घरी आणलं. आता मी तुम्हाला दाखवणार आहे की आत्ता उन्हाळा सुरू झाला आहे आणि त्यासाठी माझ्या आईने माझ्यासाठी काही कॉट सेट घेतलेत. जनरली मी घरी पॅन्ट आणि टी शर्ट असंच जनरली वापरते पावसाळा आणि हिवाळ्यासाठी. पण उन्हाळ्यासाठी मला थोडंसं ते कम्फर्टेबल नाही वाटत, खूप जड आणि स्वेटिंग खूप होतं. त्यामुळं मग मी जनरली कॉटनचे आउटफिट्स सिलेक्ट करते, जसं की स्कर्ट टॉप असेल किंवा वन पीस असेल, पण कॉटनमध्ये. तर त्या दिवशी आईचा फोन आला की अगं इथे कॉट सेट आहेत आणि खूप छान आहेत, रेयॉन कॉटन मिक्स असं फॅब्रिक आहे, तर घेऊ का तुझ्यासाठी? आणि तिने मला जस्ट व्हिडिओ कॉलवर दाखवलं,
पण मी ॲक्च्युली बाहेर होते, मला इतकं काही व्यवस्थित दिसलं नाही. पण म्हटलं ठीक आहे, चल घे, तुला जर चांगलं वाटत असेल तर घेऊन टाक. कारण माझी आईसुद्धा शिलाई काम करायची, त्यामुळे तिला फॅब्रिकचं नॉलेज खूप चांगलं आहे. त्यामुळे म्हटले कापड खूप सुंदर आहे तर मी घेते. म्हणून तिने माझ्यासाठी 4 कॉर्डसेट घेतले. सगळ्यात पहिल्या तर हा जो मी आत्ता वेअर केला आहे, खूप सॉफ्ट आहे कापड, सुंदर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा कुठलाही स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही. मला जेन्युइनली प्रॉडक्ट्स आवडले म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते, स्पेशली सातारकरांसाठी. कारण लोकल मार्केटमधून तिनं खरेदी केली आहे, त्यामुळे याची लिंक वगैरे तर डेफिनेटली नाही देऊ शकत. पण जर तुम्ही सातारकर असाल तर तुम्ही त्या शॉपला व्हिजिट करून तिथून नक्कीच खरेदी करू शकता. तर सगळ्यात पहिला हा कॉर्डसेट आहे. याची किंमत सिंगल घेतला तर 400 रुपये, 400 का 450 रुपये, आणि जर 3 घेतले तर 1200 रुपये. अशा पद्धतीत ऑफर होती. आणि त्यानंतर तिने दुसरे पण 3 कॉर्डसेट माझ्यासाठी घेतलेत. तर हे अशा पद्धतीचे आहेत. हे कॉर्डसेट 500ला 1 आणि 1300ला 3 अशी याची ऑफर चालू आहे. तर याचं सुद्धा कापड वगैरे फार सुंदर आहे. मी तुम्हाला एक काढून दाखवते. अशा प्रकारे तुम्हाला पोस्टर मिळतं, पोस्टरवरून तुम्हाला आयडिया येईल. आणि कापड बघू शकता तुम्ही, खूप सॉफ्ट कापड आहे, खूप सॉफ्ट कापड आहे आणि मस्त आहेत. सो हा एक असा कोथिंबिरी कलर आहे. त्यानंतर हा एक असा पिंक आणि व्हाईट फ्लोरल डिझाईन. इथे ना ॲक्च्युली ढग गडगडत आहेत, त्यामुळे त्याचा आवाज जर येत असेल तर इग्नोर करा. आणि हा मला सगळ्यात जास्त आवडला, तो म्हणजे असा कॉफी कलर आहे. तर हा तर तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल. आबोलीचं बाळ बघायला जाताना मी हा घातला होता. बरं, कापड वगैरे तर सुंदर आहे, किमतीच्या मानाने खूप सुंदर आहेत. याचं जे बॉटम आहे, बॉटमसुद्धा सेम फॅब्रिकचं आहे. अशा पद्धतीने पॅन्ट आहे, पॅन्ट प्लाझो काही म्हणू शकता तुम्ही, प्लाझो आहे खरं तर हा. आणि याला फक्त 1 साईड पॉकेट आहे, दोन्हीकडे पॉकेट नाही आहेत. 1 साईड पॉकेट आहे, पण आहे म्हणजे मोबाईल ठेवायला सफिशियंट आहे. कापड फार सुंदर आहे, सॉफ्ट आहे. पण एक ड्रॉबॅक मला जाणवला, तो म्हणजे आता मी हा वापरायलाच काढला म्हणजे, तर हा धुतल्यानंतर थोडासा आकसला. त्यामुळे मी सजेस्ट करेन की तुमची जी काही साईज आहे त्यापेक्षा एक साईज एक्स्ट्रा घ्या, जेणेकरून जर आकसलं तरी मग प्रॉब्लेम येणार नाही. ह्यातले जे 500ला 1, 1300ला 3 वाले आहेत, हे तरी अजून मी वॉश केलेले नाहीत. कारण थोडे अजून नवीन नवीन शायनिंग आहे त्याची, छान वाटतात. पण यातला मी आता हा वापरायला काढेन. सो हा लवकरच वॉश करेन मी, त्यामुळे कळून येईल. पण ह्याचा आणि याचा बऱ्यापैकी कापड सेम आहे, त्यामुळे हा सुद्धा आकसण्याची शक्यता आहे. त्यामुळे डेफिनेटली एक साईज एक्स्ट्रा घ्या. आता हे कुठून घेतलं तर ऑफकोर्स सातारच्या सिटी सेंटरमधून. सो तुम्हाला सातारकरांना तर माहीतच आहे हे शॉप, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही व्हिजिट करू शकता. बट आत्ता ही ऑफर चालू आहे की नाही हे मला माहीत नाही. तुम्ही एकदा कॉल करा आणि मग व्हिजिट करा. आता माझ्यासोबतच अर्चूसाठी पण मम्मीने काही शॉपिंग केली आहे, तर त्याच्यासाठी सुद्धा एक कॉर्ड सेट घेतला आहे. खूप सुंदर आहे. हा असा शर्ट आहे आणि ही आहे त्याची पॅन्ट. हा सिटी सेंटरमधला नाही, हा दुसरीकडून घेतला आहे तिने. सो हा असा सुंदरसा कॉर्ड सेट त्याच्यासाठी पण घेतला. आणि प्लस हे असे 2 ब्रँडेड टी शर्ट्स, असं पोस्टर आहे त्याचं. क्वालिटी खूप सुंदर आहे या टी शर्टची. तिचं ॲक्च्युली आधी चाललेलं की त्याच्यासाठी ड्रेस घेते, पण झालं आहे असं की त्याला इतक्या सारे जीन्स झालेत. आणि होतं असं की लहान मुलांचं खाताना वगैरे जनरली टी शर्ट्स खराब होतात. त्यामुळं बॉटम्स तर असतात व्यवस्थित चांगले, जीन्स असेल, शॉर्ट्स असतील, पण टी शर्ट्स खराब होऊन जातात. त्यामुळं मग म्हटलं की त्याला पूर्ण ड्रेस घेण्याऐवजी 2-3 टी शर्ट्सच घे, जेणेकरून ते यूज होतील.
कारण आता उन्हाळ्यात तर जीन्स फारशा वापरल्याही नाही जात आणि आता काही दिवसात त्याचा स्कूलचा पण युनिफॉर्म मिळून जाईल. सो मग तो स्कूलमध्ये जाताना तो घातला जाईल. त्यामुळे मग कपडे वापरलीच जात नाहीत त्याची बाहेर जाण्याची. आणि होतं असं ह्या मुलांचं की 3-4 महिन्यानंतर जर तुम्ही परफेक्ट साईज घेतली असेल मुलांची, 3-4 महिन्यानंतर मॅक्झिमम 6 महिने तुम्ही तो कपडा वापरू शकता. त्यानंतर त्यांना हाईटला तो कपडा येत नाही. त्यामुळे म्हटलं ड्रेस घेण्याऐवजी त्याच्यासाठी टी शर्ट घे जे युजफुल होतील. सो तिने असे छानसे टी शर्ट घेतलेत. 2 टी शर्ट घेतलेत. एक टी शर्ट घालून साहेब आत्ता बाहेर भाऊंसोबत खेळत आहेत. आणि हा एक, याचंही कापड खूप सुंदर आहे, मस्त सॉफ्ट आहे. हे आय गेस टी शर्ट 200ला एक. आणि हा जो कॉर्ड सेट आहे, हा पूर्ण कॉर्ड सेट 150ला आहे. ठीक आहे, 150ला पूर्ण कॉर्ड सेट आणि 200ला एक टी शर्ट. सो अशी ही छोटीशी शॉपिंग केलेली आहे. तुम्हाला ही शॉपिंग कशी वाटली हेही नक्की कळवा आणि आजचा ब्लॉग कसा वाटला हेही कळवायला अजिबात विसरू नका. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबही नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग अँड स्टे ट्यून्ड.